नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत। मंडळी येणाऱ्या दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी भव्य बलिगडा शर्यत ओपनचं मैदान संपन्न होणार आहे। कदमवाडीचे हिंद केसरी मैदान मौजे कदमवाडी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे हिंद केसरी मैदान पार पडणार आहे। तर मंडळी येणाऱ्या 13 ऑगस्टला हे मैदान संपन्न होणार आहे। या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1,00,000, 2चं 80,000, 3चं 60,000, 4चं 40,000, 5चं 30,000, 6चं 20,000, 7चं 10,000 या प्रमाणामध्ये कदमवाडीचे हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये बक्षीस आहे। ठिकाण निमसोड पाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे। तर मंडळी येणाऱ्या कदमवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे। तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्व टॉप नामांकित नंदीचे संभावित पेहरे। तर मंडळी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिक्स पेहरे काही नंदीचे सांगणार आहे। त्यामध्ये आपल्या लाडका 9 हिंद केसरी बाकासूरचा पेहरा फिक्स झालेला आहे। त्यानंतर हिंद केसरी सारजाचा पेहरा फिक्स झालेला आहे। घरणिकीच्या राजाचा पेहरा फिक्स झालेला आहे। तर या 3 टॉप नंदीचे फिक्स पेहरे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। मंडळी इतरही टॉप नामांकित नंदीचे संभावित पेहरे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। तर चला मग तर मंडळी प्रथमतः बघूया आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लखन। छत्रपती संभाजीनगरचा लखन येणाऱ्या कदमवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये येणार आहे। लखनचा पेहरा असू शकतो संभावित तेजाबरोबर माळशिरस मैदानाचा 1 नंबरचा मानकरी तेजा आणि पेडगाव हिंद केसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी लखन आपल्याला येणाऱ्या कदमवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये एकत्र पाहताना दिसू शकते। चांगलीच गाडी मैदानामध्ये लखन आणि तेजाची पळती। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये त्याला बॉस म्हणून ओळखतात असा सप्त हिंद केसरी सुंदर। तर मंडळी सुंदरचा पेहरा येणाऱ्या कदमवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये सुंदर 101 सुंदर 101 आणि बॉस आपल्याला येणाऱ्या ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त या मैदानामध्ये एकत्र पाहताना दिसू शकते। तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी लाखो दिलोकी धडकन 9 हिंद केसरी बाकासूरचा पेहरा नक्की कोण आहे कदमवाडीच्या हिंद केसरी या मैदानामध्ये। टॉपचा पेहरा आहे 9 हिंद केसरी बाकासूरचा पेहरा आहे आपला सर्वांचा लाडका आदतमध्येच बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले संपूर्ण टॉपचे हिंद केसरी मैदान मारले असा पिस्टन 22-11 आणि 9 हिंद केसरी बाकासूर आपल्याला येणाऱ्या कदमवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये एकत्र पाहताना 100% आपल्याला येणाऱ्या कदमवाडीच्या मैदानामध्ये पिस्टन आणि बाकासूर एकत्र पाहताना दिसू शकते। कारण की मंडळी पेडगावच्या अगोदर बाकासूरचे मालक मोलूशेठ धुमाळ यांनी एक मुलाखत दिली होती। त्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं लवकरच पिस्टन आणि बाकासूर एकत्र पाळणार आहे। पण बरेच दिवस झाले पिस्टन आणि बाकासूर एकत्र पाळले नाही। तर येणाऱ्या कदमवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये पिस्टन आणि बाकासूर आपला 100% एकत्र पाळताना दिसू शकते। पिस्टनची आणि बाकासूरची गाडी मैदानामध्ये जबरदस्त आणि चांगलीच घटून पळते तुम्हाला माहितीच। याच्या अगोदर एका मैदानामध्ये पिस्टन आणि बाकासूर पळाले होते। त्या मैदानामध्ये पहिला नंबर पिस्टन आणि बाकासूरने पटकावला होता। येणाऱ्या कदमवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये पिस्टन आणि बाकासूर एकत्र जर पळाले ना त्या मैदानामध्ये 100% आपल्याला धूमधडाक्यामध्ये मोठा कमबॅक बाकासूरचा आणि पिस्टनचा बघायला मिळेल। तर मंडळी दुसरा पेहरा आहे आपला सर्वांचा लाडका रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा। तर मंडळी हिंद केसरी सर्जाचा पेहरा येणाऱ्या कदमवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा आपल्याला येणाऱ्या कदमवाडीच्या मैदानामध्ये 100% एकत्र पाहताना दिसणार आहे। कारण की मित्रांनो याच्या अगोदर 2, 3, 4, 5 मैदानामध्ये हिंद केसरी सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या एकत्र पळाले। प्रत्येक मैदानामध्ये बाब्या आणि सर्जा एकत्र पळून पहिला नंबर पटकावला। येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला सर्जा आणि बाब्याचा मोठा कॉमबॅक बघायला मिळेलच। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हरण्या 622चा पेहरा असू शकतो आपला सर्वांचा लाडका तेजा 2052 आणि हरण्या 622 येणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त एकत्र पाहताना आपल्याला दिसू शकते। तर मंडळी त्यानंतर घरणिकीचा राजा हिंद केसरी पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी ओरिजिनल हिंद केसरी घरणिकीचा राजाचा पेहरा आहे सुंदर उर्फ कॉकटेल सोबत। म्हणजे सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालतो असा सुंदर उर्फ कॉकटेल आणि घरणिकेचा राजा येणाऱ्या ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये 100% एकत्र पाहताना आपल्याला कॉकटेल आणि राजा दिसू शकते। मंडळी त्यानंतर हरिण म्हणून बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा
तर मंडळी सातारा एक्सप्रेस बलमाचा पेहरा असू शकतो सरदार बरोबर. सरदार आणि बलमा आपल्याला येणाऱ्या कदमवाडीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. तर मी मंडळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व टॉप नामांकित नंदीचे संभावित काही बेरे सांगितले. त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका सरजाचा पेहरा 100% फिक्स आहे. घरणिकीचा राजाचा पेहरा 90 किंवा 95% हा फिक्सच आहे. त्यानंतर नवम हिंदकेसरी बकासूरचा पेहरा बहुतेक माझ्या माहितीनुसार ही जोडी आपल्याला पाळताना दिसू शकते बकासूरसोबत. तर मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सीमध्ये आणि फायनलला चांगलाच जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे हिंदकेसरी कदमवाडीच्या या मैदानामध्ये. तर मंडळी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे पेहरे सांगितले ते पेहरे माझे 90 किंवा 95% हे खरेच ठरतील. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट नवनवीन घडामोडीसाठी आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा. धन्यवाद.